मुंबई शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबई पोलिसांनी महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। शहरामध्ये अवजड वाहनांना सकाळी 7 ते 10 आणि संध्याकाळी 5 ते 9 या वेळेमध्ये बंदी घालण्यात आलेली आहे। वाहतूक शाखेच्या अप्पर पोलीस आयुक्तांनी या संदर्भातलं परिपत्रक जारी केलेलं आहे। यातून अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांना मुभा देण्यात आली आहे। भाजीपाल्याची आणि दुधाची वाहनं, रुग्णवाहिका, पोलीस, अग्निशमन दल, शासकीय तसंच निमशासकीय वाहनांना यातून वगळण्यात आलं आहे। मुंबईतल्या घोडबदेव परिसरामध्ये कॉन्स्टेबल आरती इंगळेंच्या मुलीचा संशयास्पद मृत्यू झालेला आहे। 4.5 वर्षांच्या मुलीचा 15व्या मजल्यावरून पडून मृत्यू झालाय। मात्र हा मृत्यू नसून हत्या झाल्याचा दावा इंगळेंनी केलेला आहे। दरम्यान भाटकाळ पोलीस ठाण्यामध्ये हत्येची तक्रार दाखल करण्यात आली आहे। मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती 24 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईमध्ये दाखल होणार आहेत। शिवस्मारकाच्या भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवरती मुंबईमध्ये जंगी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। शिवस्मारक भूमिपूजनासाठी 70 पेक्षा जास्त किल्ल्यांवरील माती आणि नदीचं पाणी एकत्र केलं जाणार आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आणि संबंधित भागातील आमदार ही माती आणि पाणी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करतील। 24 डिसेंबरला शिवाजी महाराजांचे वंशज, साताऱ्याचे छत्रपती उदयनराजे आणि कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांच्यातर्फे शिवस्मारकाचं भूमिपूजन प्रत्यक्ष समुद्रातील खडकावरती केलं जाईल। अरबी समुद्रामध्ये होणाऱ्या शिवस्मारकाला मच्छीमारांनी मात्र विरोध केलेला आहे। 24 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत होणाऱ्या भूमिपूजनाच्या वेळी तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी मच्छीमार संघटनेनं दिलेला आहे। शिवस्मारकाच्या भूमिपूजनाला विरोध करण्यासाठी जाहीर सभा घेण्यात आलेली आहे। वारंवार निवेदन देऊन सरकार दुर्लक्ष करतंय। मुख्यमंत्र्यांनी पुढच्या 5 दिवसात मागण्यांची दखल घेतली नाही तर भूमिपूजन सोहळ्यावरती बहिष्कार टाकण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। माजी महाराष्ट्र केसरी दत्तात्रय गायकवाड यांना हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेली आहे। काल सकाळी पुण्याजवळच्या वडकी गावामध्ये शिवाजी गायकवाड यांची जमिनीच्या वादातून हत्या झाली। ही हत्या दत्तात्रय गायकवाड यांनी आपल्या 7 साथीदारांसह केल्याचा आरोप शिवाजी यांचा मुलगा अजिंक्य याने केलेला आहे। त्याने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी दत्तात्रय गायकवाड यांच्यासह 8 जणांना अटक केली आहे। फेब्रुवारी 2015 मध्ये शिवाजी गायकवाड आणि आरोपीचा जमिनीवरून वाद झाला होता। बदलापूरमध्ये 2000 आणि 500च्या बनावट नोटा जप्त करण्यात आलेल्या आहेत। बदलापुरातील यात्री हॉटेलजवळ एक जण बनावट नोटा घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानुसार सापळा रचून अजय पुजारी याला अटक करण्यात आली। त्याची तपासणी केली असता 2000ची 1 आणि 500 रुपयांच्या 9 नोटा, 6,500 रुपयांच्या बनावट नोटा त्याच्याकडे सापडल्या आहेत। पोलीस अधिक तपास करतायत। 23 लाखांच्या नव्या कोऱ्या 2000च्या नोटांसह कल्याणमधील 2 व्यापाऱ्यांना अटक करण्यात आलेली आहे। कल्याण पश्चिमेतील आधारवाडी परिसरामध्ये जुन्या नोटांच्या बदल्यात कमिशन घेऊन नवीन नोटा देण्यासाठी काही लोक येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यानुसार पोलिसांनी पाळ ठेवली असता आंध्र बँकेजवळ सुझुकी गाडी घेऊन 2 जण आले होते। त्यांच्या गाडीची तपासणी केली असता त्यामध्ये 23 लाख रुपयांच्या 2000च्या नव्या नोटा आढळून आल्या। पोलिसांनी या दोघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतलंय। नवी मुंबईतील तळोजा MIDCतील मिंबा केमिकल कंपनीला भीषण आग लागलेली आहे। आगीमध्ये ही संपूर्ण कंपनी जळून खाक झाली आहे। टोरिन आणि सॉल्व्हंट केमिकल बनवणाऱ्या या कंपनीमध्ये काल दुपारी बॉयलरच्या रिॲक्टरमध्ये स्फोट झाला आणि आग भडकली। कंपनीमध्ये केमिकलने भरलेल्या टाक्या असल्यामुळे वारंवार त्यांचा स्फोट होत होता। त्यामुळे अवघ्या काही क्षणात आगीने रौद्ररूप धारण केलं। या आगीमुळे कंपन्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। कोट्यवधींचं नुकसान झालंय। तसंच जीवितहानी देखील होण्याची भीती व्यक्त केली जाते। मात्र यातून कोणतीही अधिकृत माहिती अजून समोर आलेली नाही। पुण्यात महानगरपालिका निवडणुकांच्या आधी नगरसेवकांचं इनकमिंग आउटगोईंग सुरू झालेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक बापूराव कर्णे गुरुजी यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये भाजपत प्रवेश केलाय। नगरसेवक कर्णेंच्या भाजप प्रवेशाने राष्ट्रवादीला धक्का बसलाय। दरम्यान पुण्याच्या विकास आराखड्याला लवकरच मंजुरी देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने कंबर कसलेली आहे। आतापासून शिवसेनेने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घ्यायला सुरुवात केली आहे। गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना कोणत्या पक्षात स्थान दिलं जाईल हे लोकांना माहीत आहे असं म्हणत संपर्क प्रमुख अमोल कोल्हेंनी भाजपवरती तोफ टाकली आहे। त्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये महायुतीची आशा आता धुसर झाली आहे। शिवसेनेकडून पहिल्या दिवशी पिंपरी विधानसभेतील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या तर आज चिंचवड विधानसभा आणि उद्या भोसरी विधानसभेतील उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जातील। ठाण्यातील कासारवडवली येथील अस्वच्छतेविरोधात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नाल्यामध्ये उतरून आंदोलन केलेलं आहे। महानगरपालिकेने लवकरात लवकर कचरा साफ केला नाही तर सर्व कचरा महानगरपालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावरती टाकणार असल्याचा इशारा
यावेळी राष्ट्रवादीच्या वतीने देण्यात आलेला आहे. ठाणे शहरातील घोडबंदर रोडवरती नाले तुंबण्याचे प्रकार नवीन नाहीयेत, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दररोजचा त्रास सहन करावा लागतोय. त्यामुळे हे आंदोलन करण्यात आलं. टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांनी टाटा समूहाच्या सर्व कंपन्यांवरील पदांचा राजीनामा दिलेला आहे. कायदेशीर लढाई लढण्यासाठी आपण हे प्रमुख पाऊल उचलत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मिस्त्री यांनी टाटा केमिकल्स, टाटा पॉवर, टाटा मोटर्स, इंडिया हॉटेल्स या 6 कंपन्यांमध्ये आपला राजीनामा पाठवलेला आहे. 24 ऑक्टोबर रोजी मिस्त्री यांनी टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून त्यांना हटवण्यात आलं. टाटा समूहातील अन्य कंपन्या मिस्त्री यांच्या विरोधात निर्णय जाहीर करणार होत्या. त्यासाठी आज या कंपन्यांची तातडीची बैठकही आयोजित करण्यात आली होती. मात्र त्यापूर्वीच मिस्त्री यांनी आपला राजीनामा दिलेला आहे. मुंबईमध्ये टोलच्या प्रश्नावरती टोल अभ्यासक आणि IRT कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी ऑल इंडिया मोटर ट्रान्सफर काँग्रेसने वार्षिक एक रकमी टोल भरण्याची तरतूद करावी अशी मागणी केली. या मागणीला बैठकीमध्ये पाठिंबा देण्यात आला. प्रस्तावामुळे मनुष्यबळ, वेळ, इंधन वाचेल, शिवाय भ्रष्टाचार कमी होईल. त्याचबरोबर मोदींच्या डिजिटल इंडिया कॅशलेस मुव्हमेंटला सुद्धा सहकार्य होईल. त्यामुळे या प्रस्तावावरती सरकारने तातडीने निर्णय घ्यावा अशी टोल अभ्यासकांची मागणी आहे. अखिल भारतीय गोदी कामगारांचे नेते आणि ऑल इंडिया पोर्ट अँड डॉक वर्कर्स फेडरेशनचे अध्यक्ष कॉम्रेड SR कुलकर्णी यांचं निधन झालेलं आहे. ते 89 वर्षांचे होते. आंतरराष्ट्रीय वाहतूक कामगार संघाच्या एशिया पॅसिफिक रिजनचे अध्यक्ष म्हणून ते अनेक वर्ष काम करत होते. मुंबई बंदराच्या विकासामध्ये त्यांचं मोलाचं योगदान आहे. ठाणे नाशिक महामार्गावरील वाशिम शहापूर मार्गावरती झालेल्या अपघातामध्ये 3 जण ठार झाले, 3 जण गंभीर जखमी झालेले आहेत. रविवारी रात्री शहापूर येथील कुणबी स्नेह संमेलनावरून परतणाऱ्या अल्टो कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली. यामध्ये पालसई येथील समीर पाटील, सूरज पाटील आणि अंबिस्ते येथील अक्षय सावंत या तरुणांचा मृत्यू झालाय. तर अमोल जाळेकर आणि इतर दोघे जखमी झालेले आहेत. त्यांच्यावरती ठाण्यातील क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. नोटबंदीच्या निर्णयानंतर पुण्यातील खेड तालुक्यातील पिंपरी बुद्रुक हे गाव आता हायटेक होऊ लागलेलं आहे. या गावातील प्रत्येकाचं बँकेत खातं आहे, शिवाय प्रत्येकाचं डेबिट कार्ड देखील आहे. आता प्रत्येकाला मोबाईल बँकिंगचं प्रशिक्षण दिलं जाईल. त्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र आणि सेंटर फॉर गुड गव्हर्नन्सचे पुढाकार घेतलेला आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना धडे दिले जातात. लवकरच गावातील दुकानांमध्ये स्वाईप मशीन दाखल होतील आणि त्यानंतर गावाचा संपूर्ण व्यवहार कॅशलेस होईल. शिरूर तालुक्यातील पिंपळसुट्टी गावातील एका शेतामध्ये ऊसतोडणी सुरू असताना बिबट्याची 3 पिलं सापडलेली आहेत. त्यामध्ये 1 मादी आणि 2 नर पिलांचा समावेश आहे. गेल्याच महिन्यामध्ये याच परिसरातील वडगाव रासाई या गावात ऊसतोडणीच्या वेळी बिबट्याची 3 पिलं सापडली होती. मात्र त्यामध्ये 2 मादी आणि 1 नर होता. त्यामुळे ही पिलं आणि ती पिलं वेगळी असल्याची माहिती मिळते. या पिलांना वनविभागाच्या ताब्यात देण्यात आलं आहे. कोथरूडच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये सावी फाउंडेशनच्या अंधकलाकारांनी अपूर्व मेघदूत नाटकाचा प्रयोग सादर केलेला आहे. 19 प्रतिभाशाली अंधकलाकारांचा या नाटकात सहभाग होता. सावी फाउंडेशन गेली 3 वर्ष अंध मुलांसाठी कार्यरत आहे.